माझं नाव राहुल आहे आणि मी एका मध्यमवर्ग कुटुंबातील मुलगा होतो। मी आणि माझा मित्र दीपक खूप चांगले मित्र होतो। आमच्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती। लोक आमच्या मैत्रीची शपथ घ्यायचे। दीपक देखील माझ्यावर जीवापेक्षाही जास्त प्रेम करत होता आणि त्याने मला या गोष्टीची कधीच जाणीव होऊ दिली नाही की तो माझा मित्र आहे। तो माझ्या भावासारखाच होता आणि मला कशाची गरज भासली तर दीपक माझ्यासाठी प्रत्येक वेळी हजर राहत होता। दीपकशी माझे संबंध काही दिवसांचे किंवा काही महिन्यांचे होते असे नाही। आमचे संबंध शाळा ते कॉलेज आणि नंतर कॉलेज ते युनिव्हर्सिटी असे होते। आम्ही लहानपासून एकत्र वाढलो होतो। मी त्याला कोणतीही गोष्ट करायला सांगितली की तो लगेच हो म्हणायचा, कधीच नकार देत नव्हता आणि कुठल्याही परिस्थितीत मला ती वस्तू आणून देत होता। मग ती वस्तू कितीही महाग असली तरीही, सूट असो किंवा सर्वात महागडा मोबाईल फोन, शूज, घड्याळ, तो मला सर्व काही मिळवून देत असे आणि त्या बदल्यात त्याने कधीच माझ्याकडे काहीही मागितले नाही। मी देखील दीपकवर खूप प्रेम करत होतो आणि त्याला मनापासून माझा खरा मित्र मानलं होतं। अशीच आमची मैत्री लहानपासून ते कॉलेजपर्यंत कायम राहिली आणि मग एके दिवशी दीपकच्या आयुष्यात एक मुलगी आली जिच्यावर तो खूप प्रेम करत होता। दीपक कडून मी ऐकलं होतं की ती मुलगी खूप सुंदर आहे आणि देवाने तिला खूप विचारपूर्वक बनवलं आहे। दीपक तिची स्तुती करून थकत नव्हता। तो तिच्यावर खूप प्रेम करत होता आणि त्याला वाटत होतं की त्या मुलीशी त्याचं लग्न व्हावं। परंतु ती मुलगी आमच्या युनिव्हर्सिटी मधील नव्हती। ती दुसऱ्या कुठल्या तरी युनिव्हर्सिटी मध्ये शिकत होती आणि दीपकने तिला कुठेतरी बघितलं होतं। फक्त दीपकच्या तोंडातून तिची स्तुती ऐकली होती आणि तिला बघण्यातही मी रुची घेतली नव्हती। आमच्या युनिव्हर्सिटी मधील सगळेच लोक दीपकची खूप चेष्टा करायचे की दीपक दुसऱ्या जातीतील मुलीवर प्रेम करतो। युनिव्हर्सिटीतल्या सगळ्यात सुंदर मुली दीपकसाठी वेड्या होत्या। त्याच्या पैशाने आणि सौंदर्याने अनेक मुलींना वेड लागले होते। त्याच्यासोबत राहून मला कळले होते की या जगात जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्याला खूप किंमत असते। कारण मी पाहिलं होतं की बऱ्याचदा युनिव्हर्सिटीत सगळी मुलं आणि मुली दीपकच्या मागे असायचे आणि त्यांना दीपकने आपल्याशी मैत्री करावी असे वाटत होते। मुलं असो किंवा मुली, सगळेच दीपककडे बघत होते। माझ्याकडे कधीच कोणी बघितलं नाही। कदाचित मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होतो म्हणून। खरं तर मी देखील कमी हँडसम नव्हतो। माझी देखील चांगली पर्सनॅलिटी होती, तरी देखील मुली माझ्याकडे बघत नव्हत्या। माझी युनिव्हर्सिटीची फी कशी तरी माझी आई भरत असे आणि त्याशिवाय माझा सर्व खर्च दीपकच करत असे। त्यामुळे मला काही लागलं तर मी दीपकला सांगायचो। अशा प्रकारे माझ्या सर्व गरजा पूर्ण होत होत्या। दीपकच्या कुटुंबात फक्त त्याचा एक भाऊ, एक बहीण आणि त्याचे आई वडील होते। माझ्या कुटुंबात मी एक आणि माझ्या 4 बहिणी आणि माझी आई होती। माझे वडील खूप अगोदरच आम्हाला एकटे सोडून या जगातून गेले होते। त्यांना कॅन्सर झाला होता आणि गरिबीमुळे आम्ही त्यांच्यावर उपचार करू शकलो नाही। माझ्या 2 बहिणींचं लग्न झालेलं होतं आणि दोघींचं अजून बाकी होतं। दोघी बहिणी कशा तरी घर खर्च चालवत होत्या। दोघींनी आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करायला सुरुवात केली होती आणि माझी आई शिवणकाम करत होती। मी सांगितल्याप्रमाणे माझा खर्च दीपकच पूर्ण करत होता, त्यामुळे घरात थोडीफार बचत होत होती। आई आणि बहिणीने दिलेले पैसे मी वाईट काळासाठी वाचवून ठेवत होतो। मी बऱ्याच वेळा दीपक सोबतच बाहेर जेवायला जायचो आणि त्याला मागणी करायचो की आज हे खाऊ, आज ते खाऊ। माझ्या आईने सांगितले होते की मी खूप नवस करून जन्माला आलो आहे। मी 4 बहिणींचा एकुलता एक भाऊ होतो, त्यामुळे माझ्या प्रत्येक इच्छेचा आदर केला जात होता। दीपक खूप काळजीत दिसू लागला होता। तो मला म्हणायचा की मी त्या मुलीशिवाय जगू शकत नाही। एकदा तरी त्या मुलीने माझ्याशी बोलावं, म्हणजे मी माझ्या भावना तिला व्यक्त करू शकेल। पण ती मुलगी दीपकला बोलण्याची संधीच देत नव्हती। तिचा क्लास संपला की तिला गाडी घ्यायला यायची आणि ती गाडीत बसून जायची। माझ्या मित्राची अवस्था आता मला बघवत नव्हती। मी ठरवलं होतं की काही झालं तरी आज त्या मुलीशी स्वतः बोलणार की दीपक तिच्यावर प्रेम करतो। मी दीपकला घेऊन तिच्या युनिव्हर्सिटी मध्ये गेलो
आणि ती मुलगी बाहेर येण्याची वाट बघू लागलो. दीपक मला खूप थांबवण्याचा प्रयत्न करत होता की चल मित्र, आज नको बोलू. एखाद्या मुलीला थांबून तिच्याशी बोलणं योग्य नाही. पण मी त्याचं ऐकलं नाही आणि आज तिच्याशी बोलायचं ठरवलं. काही वेळानंतर ती मुलगी गेटच्या बाहेर आली. तिने खूपच साधे कपडे घातलेले होते. गळ्यामध्ये एक ओढणी होती. तिने स्वतःला चांगलं झाकलेलं होतं आणि चेहऱ्यावर मास्क लावलेला होता. ती जशी गेटच्या बाहेर आली, मी तिच्या समोर आलो. अजून दीपक माझ्या मागेच होता. मी तिला म्हणालो, माफ करा मॅडम. तर ती मुलगी माझ्याकडे बघू लागली. तर मी तिला काहीच विचार न करता म्हणालो, हा माझा मित्र दीपक आहे. हा रोज तुम्हाला बघायला तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये एवढ्या दुरून येतो आणि तुम्ही त्याच्याकडे बघत देखील नाही. हा तुमच्यावर खूप प्रेम करतो. काय ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? मी त्या मुलीला एवढंच म्हणालो. तर त्या मुलीने पुढे होऊन माझ्या एक कानाखाली दिली आणि म्हणाली, एखाद्या मुलीला रस्त्यात रोखून बोलताना तुम्हा दोघांना लाज वाटली नाही का? तुमच्या घरात आई बहिणी नाहीत का, ज्या दुसऱ्याच्या बहिणी मुलींचा अशा प्रकारे पाठलाग करता, तिचा तमाशा बनवता? मला त्या मुलीचा फार राग आला. मी दीपकला म्हणालो, काय तू अजूनही या मुलीवर प्रेम करतो का, जिने तुझ्या मित्राला थापड मारली आहे? दीपक शांत बसला. थोड्या वेळानंतर तो म्हणाला की मी तुला अगोदरच सांगितलं होतं की तू हे काम करू नकोस, पण तू माझं ऐकलं नाही. आता या कृत्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील. दीपक असंही म्हणाला की यात त्या मुलीचा काही दोष नाही. आज या मुलीच्या जागी दुसरं कोणी असतं तर तिनेही असंच केलं असतं. तिची विचारसरणी पाहून मला खूप आनंद झाला. त्याचं बोलणं ऐकून मी म्हणालो, अरे वा, चांगला मित्र आहेस तू. तुझ्या मैत्रिणीने मला थापड दिल्यावरही तू तिने चांगलं काम केलं असं म्हणतोस? मी गालावर हात ठेवून त्याला म्हणत होतो आणि तो हसून माझी खिल्ली उडवत होता की तूच या सर्व गोष्टीची घाई केलीस. दीपकने ही गोष्ट आता आपल्या घरी देखील सांगितली होती की तो एका मुलीवर प्रेम करतो. त्याच्या घरातील लोकही या गोष्टीसाठी तयार होते आणि ते लोक लवकरच स्थळ घेऊन त्या मुलीच्या घरी जाणार होते. दीपक घरातील सगळ्यात मोठा मुलगा होता आणि त्या लोकांना वाटत होतं की दीपकचं लवकरात लवकर लग्न व्हावं. दुसऱ्या दिवशी ते लोक दीपकचं स्थळ घेऊन त्या मुलीच्या घरी जाणार होते. दीपकला पूर्ण विश्वास होता की आपल्याजवळ खूप पैसा आहे, त्यामुळे त्या मुलीच्या घरचे लोक नकार देणार नाही. पण असं झालं नाही आणि मला ही गोष्ट खूप विचित्र वाटली. दीपकच्या कुटुंबातील लोक जेव्हा त्या मुलीच्या घरी गेले त्यावेळी ती मुलगी घरी नव्हती. तिच्या घरात फक्त तिचे काका काकू आणि तिचा एक भाऊ होता. संभाषणानंतर दीपकच्या वडिलांनी त्यांना सांगितले की आम्हाला आमच्या मुलासाठी तुमच्या मुलीचा हात हवा आहे. थोडा वेळ तर ते लोक विचारात पडून गप्प बसले. दीपकच्या वडिलांनी त्यांना आश्वासन दिले की त्यांची मुलगी आमच्या घरी खूप आनंदी राहील आणि आम्हाला कशाचीही कमतरता नाही. आमचा व्यवसाय खूप पसरला आहे आणि आमचा मुलगाही तिच्यावर खूप प्रेम करतो. त्यांनी सांगितले की मुलीचे आई वडील मरण पावले आहेत आणि आम्ही तिला आमची मुलगी म्हणून वाढवले आहे. आम्ही काजलचे काका आणि काकू आहोत, त्यामुळे आम्हाला निर्णय घेण्यास थोडा वेळ लागेल आणि आम्ही आमच्या जातीच्या बाहेर लग्न करत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला आत्ताच काही उत्तर देऊ शकत नाही. तर दीपकच्या वडिलांनी जाण्याची परवानगी मागितली आणि म्हणाले, आम्ही तुमच्या उत्तराची वाट बघू. तुम्ही आम्हाला फोन करून सांगा. दीपक त्यांच्या उत्तराची खूप वाट बघत होता, पण त्या लोकांचा काहीच फोन आला नाही. त्यानंतर दीपकने आपल्या वडिलांना स्वतः त्यांच्याशी बोलायला सांगितलं आणि त्यांना फोन लावून दिला. फोनची रिंग वाजत होती, पण तिकडून कोणीच फोन उचलत नव्हतं. आता ते लोक काळजी करत होते की शेवटी मुलीकडील लोक उत्तर द्यायला एवढा वेळ का लावत आहे. दुसऱ्या दिवशी दीपकने पुन्हा आपल्या वडिलांना फोन लावून दिला. त्या लोकांनी फोन उचलला आणि म्हणाले की आम्ही लोक तुमची माफी मागतो, परंतु आम्ही हे लग्न करू शकत नाही. दीपकच्या वडिलांनी त्यांना नकाराचं कारण विचारलं, पण ते लोक शांत बसले आणि फोन कट केला. मला देखील त्या मुलीच्या कुटुंबातील लोकांचा खूप राग येत होता. शेवटी एवढ्या श्रीमंत घरात लग्न करण्यास त्यांनी नकार का दिला होता? त्यांचा नकार ऐकून दीपक एकदम शांत झाला होता आणि त्याला कोणत्याही कामात रस नव्हता. आता तो फक्त त्याच्या खोलीत बंदिस्त झाला होता. मी त्याला भेटायला रोज त्याच्या घरी जायचो. त्याला खुश करण्याचा खूप प्रयत्न करायचो. मी त्याला खूप सांगायचो
की चल बाहेर जाऊन सिनेमा बघू, किती दिवस तू या गोष्टीचं वाईट वाटून घेणार आहेस. पण तो गप्प बसत होता. या दरम्यान 2 महिने निघून गेले आणि अचानक एक दिवस त्या लोकांचा फोन आला की त्या लोकांना हे स्थळ मान्य आहे आणि लवकरात लवकर त्यांना लग्न करायचं आहे. दीपकच्या घरच्या लोकांना फार आश्चर्य वाटलं की त्या लोकांनी अगोदर नकार का दिला होता आणि आता होकार दिला आहे. यामागे नेमकं काय कारण असेल. पण दीपकला या गोष्टीचं काहीच देणं घेणं नव्हतं. त्या लोकांचा होकार ऐकून तर त्याला फार आनंद झाला होता, कारण त्याचं प्रेम त्याला मिळणार होतं. प्रत्येक अडथळे संपले होते. त्याला आनंद तर झाला होता, पण तो व्यक्त देखील करता येत नव्हता, कारण दीपक या 2 महिन्यात खूप दुःखी होता. त्याने नीट खाणं पिणंही केलं नव्हतं. तो फक्त एका खोलीत बंद होता. अचानक मिळालेल्या या खुशखबरीने सगळ्या घरात आनंद झाला होता. दीपकच्या वडिलांनी फोनवरच साखरपुड्याची तारीख घेतली होती. आता साखरपुड्याची आणि लग्नाची तयारी जोरात सुरू होती. सगळे खूप खुश होते. आज त्याचा साखरपुड्याचा दिवस होता. दीपकने त्याच वेळी जाऊन सोनाराच्या दुकानात हिऱ्याची अंगठी बनवली होती. साखरपुड्याचा दिवस देखील आला. सगळे खूपच खुश होते. साखरपुडा खूप छान झाला. मी दीपकच्या मंगेतरला त्याच्या साखरपुड्याच्या वेळी पहिल्यांदा पाहिलं. दीपक कडून मी जेवढी तिची स्तुती ऐकली होती ती त्यापेक्षा कितीतरी सुंदर होती. मी मनातल्या मनात विचार करू लागलो की काश दीपकला आयुष्यातील सर्व सुखसोयी मिळाल्या होत्या आणि आता मिळालेली मुलगी सुद्धा इतकी सुंदर होती. याआधी इतकी सुंदर मुलगी मी कधीच पाहिली नव्हती. दीपक खरं सांगत होता की देवाने तिला स्वतःच्या हाताने खूप छान निर्माण केला आहे. ती खरंच एवढी सुंदर होती की कोणीही तिची स्तुती केल्याशिवाय राहिलं नसतं. साखरपुडा होऊन 1 महिना झाला होता आणि काजलच्या घरच्या लोकांना वाटत होते की लग्न पुढच्या महिन्यात लवकर व्हावे. दीपक आणि त्याच्या वडिलांनी हुंडा घेण्यास नकार दिला होता, कारण ते लोक स्वतःच खूप श्रीमंत होते. त्यांना हुंडा घेण्याची देखील गरज नव्हती. त्यांनी फक्त गरजेच्या वस्तू देण्यास सांगितलं होतं, त्यापेक्षा जास्त काही नाही. दीपकने काजलचा नंबर तिच्या काकूकडून घेतला होता. तो तिला फोन करत होता, तेव्हा ती त्याचा काहीच रिस्पॉन्स देत नव्हती. दीपकला वाटलं की कदाचित तिचं त्याच्यावर प्रेम नसेल किंवा जबरदस्तीने हे नातं जोडलं गेलं असेल. दीपक हा सगळा विचार मनात ठेवत होता, पण तो तिला सोडून जाण्याचा विचारही करू शकत नव्हता. त्याने विचार केला की लग्नानंतर हळूहळू प्रेम होईल. असेच दिवस निघून जात होते आणि लग्नाचा दिवस देखील आला. दीपकच्या वडिलांनी लग्नाची सर्व जबाबदारी मला बघण्यास सांगितली होती आणि मी प्रत्येक जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे निभावत होतो. दीपकच्या खोलीपासून ते संपूर्ण घराच्या सजावटीपर्यंतची सर्व व्यवस्था मी पाहत होतो. सर्व पाहुण्यांना ही सजावट खूप आवडली. दीपक देखील फार खुश होता आणि त्याची आई पुन्हा पुन्हा त्याची नजर उतरवत होती. काही वेळाने लग्नाची मिरवणूक निघाली होती. काजल नववधूच्या पोशाखात एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. तिला पाहून दीपकला खूप आनंद झाला, पण त्या दोघांना असं बघून माहित नाही का मला आनंद झाला नव्हता. खरं तर तो माझा मित्र होता. तो मला खूप प्रिय होता, पण कळत नाही का त्याच्या लग्नाच्या दिवशी माझ्या मनात एक विचित्र भावना जन्माला आली. त्याच्या आनंदावर मी जळत होतो. हे का होत आहे हे मला देखील कळत नव्हतं. मी दीपकच्या आनंदावर जळत होतो की दुसरी काही गोष्ट होती. काही वेळातच लग्न होणार होतं. ब्राह्मणाने नवरी आणि नवरदेवाला सोबतच बसायला सांगितलं. सगळेच पाहुणे त्या दोघांची खूपच स्तुती करत होते. लोकांकडून त्यांची स्तुती ऐकून मी शांतपणे उभा राहून सर्व काही पाहत होतो. दीपकच्या लग्नाबद्दल अभिनंदन करण्यासाठी मी मंचावर गेलो. त्याला मिठी मारली आणि तो असाच आनंदी राहावा अशी प्रार्थना केली आणि म्हणालो की शेवटी तू वहिनीला मिळवलंच. त्याचे हसू पूर्ण मंडपात गुंजत होते. काजल खूपच शांत उभी होती आणि काहीच बोलत नव्हती. दीपक तिचा हात धरून उभा होता, पण माहित नाही का मला हे सर्व बघवत नव्हतं. काही वेळाने आम्ही निरोप घेतला. मी दीपक आणि काजलला फुलांनी सजवलेल्या गाडीत बसवले. लग्न आटोपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले आणि काजल घरी येताच तिच्या सासूबाई आणि नंदेने संपूर्ण घर दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर ते लोक काजलला दीपकच्या रूममध्ये घेऊन गेले
जी मी माझ्या स्वतःच्या हाताने सजवली होती. लग्नाला 1 महिना झाला होता, परंतु दीपक आता खूपच शांत शांत राहत होता. मी त्याला अनेक वेळा विचारले, पण तो नेहमी टाळायचा. तो माझ्यापासून काय लपवत होता हे मला देखील माहीत नव्हतं. खरं तर मी त्याचा मित्र होतो आणि तो माझ्यासोबत लहान सहान गोष्टीही शेअर करत होता. दिवस असेच निघून जात होते, परंतु दीपकमध्ये काहीच बदल झाला नव्हता. मला असं वाटत होतं दीपकला हे लग्न करून खूप पश्चाताप येत आहे आणि मला मनातून आनंद वाटू लागला की जे काही घडत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे. कारण मला दीपकची बायको काजल आवडू लागली होती आणि मी तिच्यावर मनापासून प्रेम करत होतो. दीपकच्या वागण्यावरून वाटू लागलं की तो काजलवर खुश नाही, पण मला यामागचं कारण कळू शकलं नाही. शेवटी मी दीपकला विचारलं की शेवटी काय कारण आहे ज्यामुळे तू एवढा काळजीत दिसतोस? काय तू काजलमुळे टेन्शनमध्ये आहेस का? तर त्याला एकदम आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, हो असंच समज, पण कृपा करून मला यामागचं कारण विचारू नकोस. त्याचं उत्तर ऐकून मी शांत बसलो होतो. आता माझ्यासाठी ही गोष्ट सोपी झाली होती, कारण दीपक काजलला काही खास पसंत करत नव्हता. आता मला वाटत होतं की दीपकने काजलला सोडून द्यावं आणि कुठल्याही प्रकारे तिला घटस्फोट द्यावा, तर मग मी तिच्यासोबत लग्न करू शकेल. एक दिवस दीपकच्या आईने मला फोन केला आणि काही अशा गोष्टी सांगितल्या जे ऐकून मला फार आश्चर्य वाटलं. त्याची आई खूपच टेन्शनमध्ये होती आणि ती मला म्हणत होती की तू दीपकला समजावून सांग. त्यांच्या बोलण्यावरून मला अंदाज आला होता की दीपकने जी गोष्ट मला सांगितली होती की तो काजलमुळे टेन्शनमध्ये आहे, ती गोष्ट एकदम खरी होती. म्हणून मी काकूंना म्हणालो की तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी त्याला समजावून सांगेल. असं म्हणून मी फोन बंद केला. मी दीपकला काहीच समजावून सांगितलं नाही, कारण मला स्वतःला असं वाटत होतं की दीपकने हे सर्व करावं. माझं काम तर तसंही सोपं होत होतं, तर मग मी त्याला का समजावून सांगू? सुरुवातीला तर त्यांच्यामध्ये भांडण होत होते, परंतु आता दीपक छोट्या छोट्या गोष्टीवरून काजलला मारत देखील होता. या सर्व गोष्टी मला दीपकच्या आईने फोनवर सांगितल्या होत्या. दीपक जेव्हा पण मला भेटत होता तेव्हा मी जाणून बुजून असं काहीतरी बोलत होतो ज्यामुळे तो आपल्या बायकोचा आणखीनच तिरस्कार करेल आणि तिच्यावर रागावेल. मी त्याला नेहमीच म्हणत होतो की जेवढे प्रेम तू तुझ्या बायकोवर करतो, कदाचित ती तुझ्यावर तेवढं प्रेम करत नाही. असं पण होऊ शकतं की तुझ्या अगोदर तिच्या आयुष्यात कोणीतरी असेल. काका काकूंच्या दबावामुळेच तिने हे लग्न केले असावे. मी त्याला खूप चिडवायचो, ज्यामुळे तो त्याच्या बायकोला घटस्फोट देईल, तिला घरातून काढून देईल. पण दीपकने अजूनपर्यंत हे सर्व केलं नव्हतं. तो फक्त तिच्यासोबत चुकीचा वागत होता, तिला मारत होता. खरं तर मलाही वाटत होतं की दीपकने तिला नेहमीसाठी सोडून द्यावं, तिला घटस्फोट द्यावा. द्वेषाच्या आगीत मी खूप दूर गेलो होतो. मला आता दीपकचा तिरस्कार वाटू लागला. या तिरस्कारामध्ये माझ्यात आणि दीपकमध्ये असणारी मैत्री देखील संपली होती. कोणत्याही मार्गाने काजलला मिळवणे आणि तिला दीपकच्या आयुष्यातून काढून टाकणे हाच माझा उद्देश होता. मी काजलला दीपकच्या आयुष्यातून काढून टाकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण दीपकने तिला अजून घटस्फोट दिला नव्हता. तो तिला घटस्फोट देत नव्हता. तेव्हा मी दीपकला मारण्याचा प्रयत्न करू लागलो. आता माझा कुठलाच प्लॅन काम करत नव्हता. आता मी त्याला जेवणात विष देण्याचा विचार केला आणि मी त्याला संध्याकाळी फोन केला की आज तू जेवायला माझ्याकडे ये. जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर कारमध्ये बसलो आणि मी त्याच्यासाठी ज्यूस घेऊन आलो. मी त्या ज्यूसमध्ये विष टाकलेलं होतं. जसं त्याने ज्यूस प्यायला सुरुवात केली, थोड्याच वेळात तो बेशुद्ध पडला आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. हे सर्व पाहून तर सुरुवातीला मी खूप घाबरलो होतो, पण नंतर मी त्याला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि त्याच्या आई वडिलांना फोन केला. ते लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचले, परंतु सगळ्या लोकांना आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की दीपक आता या जगात राहिला नाही. त्याचे आई वडील तिथेच रडू लागले. मी त्याच्या बायकोला आणि त्याच्या बहीण भावांना हॉस्पिटलमध्ये फोन करून बोलावून घेतलं. ते लोक देखील तिथे आले. सगळे लोक रडत होते. मी देखील त्यांच्यासमोर रडण्याचं नाटक करू लागलो आणि मग दीपकचा मृतदेह घरी आणण्यात आला.
त्याचा अंतिम संस्कार झाला. मी काय केलं आहे या गोष्टीची मला अजिबात खंत नव्हती. मला फक्त काजलला मिळवायचे होते आणि त्यासाठी मी काहीही करू शकत होतो. माझा हा प्लॅन यशस्वी झाला. दीपकला मरून अजून 4-5 महिनेच झाले होते. तेच दीपकच्या आई वडिलांनी विचार केला की काजल अजून तरुण आहे, तिचं लग्न करून कुठेतरी द्यायला हवं. काजलच्या सासू सासऱ्यांनी तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली होती. मी म्हणालो की तुम्हाला दुसरीकडे कुठे स्थळ शोधण्याची गरज नाही, काजल सोबत मी लग्न करेल. त्यांना यावर काही आक्षेप नव्हता, कारण मी दीपकचा बालपणीचा मित्र होतो आणि ते मला चांगलं ओळखत होते आणि मी त्यांच्या कुटुंबाचा सदस्य होतो. दीपकच्या आई वडिलांनी काजलची परवानगी घेतली. ती या लग्नासाठी तयार होत नव्हती, पण दीपकच्या आई वडिलांनी समजावलं की काजल तू अजून तरुण आहेस, तुझ्या पुढे अजून पूर्ण आयुष्य आहे, तुला लग्न करायला हवं. आणि राहुल खूप चांगला मुलगा आहे, तो नेहमीच तुला खुश ठेवेल. आणि तू इथून कुठे जाणार? तुला स्वतःचे आई वडील नाहीत, काका आहेत, ते आता तुला साथ द्यायला तयार होणार नाहीत. नाईलाजाने काजलने लग्नासाठी होकार दिला आणि अशा प्रकारे माझं आणि काजलचं लग्न खूप साध्या पद्धतीने झालं. मला खूप आनंद झाला. आज माझ्या मनातील इच्छा पूर्ण होत होत्या. ज्या उद्देशासाठी मी माझ्या मनातील इच्छा पूर्ण होत होत्या, ज्या उद्देशासाठी मी माझ्या मित्राचा जीव घेतला होता, तो पूर्ण झाला होता. आज माझ्या लग्नाची रात्र होती. मनात भावना उफाळून येत होत्या. काजलचे सुंदर शरीर माझ्या मिठीत असेल असा विचार करून माझ्या मनाला विचित्र गुदगुल्या होत होत्या. आणि माझी आई देखील खूप आनंदी होती, कारण दीपकच्या आई वडिलांनी काजलचे लग्न स्वतःच्या मुलीसारखं केलं होतं आणि खूप हुंडा देखील दिला होता. एवढी सुंदर मुलगी आणि वरून खूप सारा हुंडा, त्यामुळे माझ्या घरचे लोक खूपच खुश होते. लग्नाची रात्र आली. माझ्या बहिणींनी काजलला सजवले. नववधू बनून तिला माझ्या खोलीत बसवले. मनातल्या भावनांच्या फडशाने मी खोलीत प्रवेश केला, पण आतील दृश्य पाहून मी मोठ्याने किंचाळलो, कारण काजल समोरच्या बेडवर नवरीऐवजी कफन पांघरून झोपलेली होती. मी तिच्याजवळ गेलो. माझं हृदय धगधग करत होतं. माहित नाही काजल कफन पांघरून का झोपलेली होती. मला फार दुःख झालं. मला वाटलं की कदाचित दीपकच्या मृत्यूचा काजलला खूप मोठा धक्का बसला आहे. दीपकच्या मृत्यूच्या आठवणीने ती स्वतःच्या अंगावर कफन घेऊन झोपली आहे. कदाचित दीपकची आठवण ठेवण्याची ही तिची स्वतःची पद्धत असावी. मी काजलला आवाज दिला की काजल, हे सर्व काय आहे? जेवढे दुःख तुला दीपकच्या मृत्यूचे आहे, तेवढेच दुःख मला देखील आहे, कारण दीपक माझा मित्र होता. पण आता तो हे जग सोडून गेला आहे आणि आपण एका नव्या नात्याला सुरुवात केली आहे. तू आता त्याला विसरायला हवं. आपण आता एका नवीन आयुष्याला सुरुवात करू. परंतु काजल म्हणाली की मी हे सर्व दीपकच्या आठवणीत करत नाही. मी तर आता नेहमी अशीच राहणार. आणि मी जेव्हा दीपकची बायको होते तेव्हा देखील रात्री असंच कफन अंगावर घेऊन झोपत होते. मला कफन घेतल्याशिवाय झोप येत नाही. आता तुला देखील मला असंच सहन करावं लागणार आहे. आणि मी दीपकला देखील तो हक्क दिला नव्हता की त्याने माझ्याजवळ येऊन माझ्या शरीराला स्पर्श करावा. आणि मी तुला देखील माझ्या शरीराला स्पर्श करण्याचा हक्क देणार नाही. मी तुमच्या दोघांसोबतही लग्न करायला तयार नव्हते, परंतु दीपक सोबत लग्न करण्यास माझ्या काका काकूंनी जबरदस्ती केली आणि तुझ्यासोबत लग्न करण्यास माझ्या सासू सासऱ्यांनी जबरदस्ती केली. मी दोन्ही लग्नांच्या विरोधात होते. काजलचं बोलणं ऐकून जणू काही माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं. काजल आणि दीपकच्या भांडणामागचं कारण मला माहीत नव्हतं. कदाचित काजल रोज रात्री कफन पांघरून झोपायची आणि त्यामुळेच दीपक तिच्यावर नाराज राहत होता. एवढी सुंदर बायको तर त्याने मिळवली होती, परंतु आपलं प्रेम त्याला साध्य करता आलं नाही. माझं हृदय आता रक्ताचे अश्रू रडत होते. मी काय केले होते? मी माझ्या प्रिय मित्राचा जीव घेतला होता. मी काजलला म्हणालो, काजल, हे सर्व चुकीचं आहे. आता तू माझी पत्नी आहेस आणि माझा तुझ्यावर पूर्ण हक्क आहे. तू अशा प्रकारे कफन पांघरून झोपू शकत नाही. बायको होण्याचा सर्व हक्क तू मला द्यायला हवा. परंतु ती म्हणाली, जर तू माझ्या अंगावरून कफन बाजूला केलं तर मी त्याच वेळी स्वतःला संपवून टाकेल. तिचं बोलणं ऐकून मी घाबरलो
आणि शांतपणे एका बाजूला झोपलो. माझ्या लग्नाला 10 दिवस उलटून गेले होते. काजल रोज रात्री कफन पांघरून झोपायची. रात्रभर माझे मन घाबरून राहायचे. काजल मानसिक रुग्ण आहे असे मला वाटू लागले. काजलचे असे वागणे मला आता सहन होत नव्हते आणि एके रात्री मला ते सहन झाले नाही. काजल कफन पांघरून झोपली होती. मी तिला पाहिले आणि रागाच्या भरात मी तिच्या अंगावरून कफन काढून फेकून दिले. काजल बिंदास झोपली होती. मी तिच्या अंगावरून कफन बाजूला केला आहे याची तिला कल्पना देखील नव्हती. तिने पिंक कलरची नाईटी घातलेली होती आणि तिचं सुंदर शरीर आता माझ्यासमोर होतं. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. मी तिला माझ्या मिठीत घेतलं. माझा स्पर्श जाणवताच ती उठून बसली आणि स्वतःला माझ्यापासून सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु माझी पकड मजबूत होती. ती माझ्या मजबूत मिठीतून बाजूला होऊ शकली नाही. परंतु हे काय, जसे माझे हात काजलच्या पाठीवर पोहोचले तिच्या पाठीवर मला काहीतरी विचित्र जाणवलं. जणू काही तिच्या पाठीवर काहीतरी कोरलं आहे जे मला माझ्या बोटांच्या खाली जाणवलं होतं. मी काजलची नाईटी बाजूला केली तर तिच्या पूर्ण पाठीवर रोहन नाव लिहिलेलं होतं. असं वाटत होतं कोणीतरी धारदार वस्तूने तिच्या पाठीवर हे नाव लिहिलेलं आहे. मी खूप आश्चर्याने तिच्या पाठीकडेच पाहत होतो. आता सर्व रहस्य माझ्यासमोर आलं होतं. काजल मान खाली घालून रडत होती. मी म्हणालो, काजल हे सर्व काय आहे? शेवटी तुझ्या पाठीवर हे रोहन नाव का लिहिलेलं आहे? काजल म्हणाली, म्हणूनच मी कोणालाच माझ्या शरीराला हात लावू दिला नाही आणि म्हणूनच मी कफन पांघरून झोपत होते जेणेकरून दीपक किंवा तू मला कधी स्पर्श करू शकत नाही. मी दीपकला माझ्या शरीराला कधी स्पर्श करू दिला नाही. हेच माझ्या आयुष्यातील सत्य आहे. रोहन नावाच्या मुलावर माझे प्रेम होते, परंतु तो एक मानसिक रोगी होता. तो मला स्वतःचीच मालमत्ता समजत होता आणि माझ्यासोबत मनमानी करत होता. मी कुणाकडे डोळे वर करून देखील बघितले तर तो माझ्यावर खूप अत्याचार करायचा. तो म्हणायचा की हे सुंदर डोळे फक्त माझ्याकडेच बघतील, दुसरे कोणाकडे बघितलं तर मी तुझे डोळे काढून टाकेल. मला त्याच्यापासून सुटका हवी होती, परंतु तो माझा पिच्छा सोडत नव्हता. एकदा मी शॉर्ट कपडे घातले होते. माझा मागचा गळा जरा जास्तच मोठा होता आणि माझं सुंदर शरीर त्या गळ्यातून दिसत होतं. मी त्याच्यासोबत एका कॅफेमध्ये बसले होते आणि काही मुले वळून वळून माझ्या पाठीकडेच बघत होते. रोहनला हे सर्व सहन झालं नाही. तो मला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याने माझ्या पाठीवर एका धारदार वस्तूने स्वतःचं नाव लिहिलं. तो म्हणाला की तू फक्त आणि फक्त माझीच आहे आणि प्रत्येक नजर वर करून पाहणाऱ्याला माहीत झालं पाहिजे की ही मुलगी फक्त रोहनचीच आहे. त्याचा तो वेडेपणा पाहून मी खूप घाबरले होते. माझी पूर्ण पाठ रक्तबंबाळ झाली होती. मी कसा तरी त्याचा पिच्छा सोडून माझ्या घरी आले. माझे आई वडील तर या जगात नव्हते. माझे काका काकू तर मला चांगली वागणूक देत नव्हते. जर ही गोष्ट त्यांना माहीत झाली असती तर त्यांनी मला घरातून बाहेर हाकलून दिलं असतं आणि कदाचित यावेळी देवाला माझी दया आली. माझ्या काकांची बदली दुसऱ्या शहरात झाली. काकांनी घर बदललं. अशा प्रकारे रोहनपासून माझी सुटका झाली. पण नंतर मला माहीत झालं की मी रोहनच्या मुलाची आई होणार आहे. त्या दिवसापासून काका काकू माझ्याशी आणखीनच वाईट वागू लागले. ते म्हणाले की तू आम्हाला कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीचं ठेवलं नाहीस. अशातच दीपकचं स्थळ माझ्यासाठी आलं. काकांनी माझा गर्भपात करून जबरदस्ती माझं लग्न दीपकसोबत करून दिलं. मला नव्हतं वाटलं की माझं सत्य दीपकला माहीत व्हावं, म्हणूनच मी कधीच त्याला माझ्या शरीराला स्पर्श करू दिला नाही. परंतु आज तू सर्व काही बघितलं आहेस, म्हणूनच मला तुला सर्व सत्य सांगावं लागलं. काजलचं सर्व सत्य माहीत झाल्यावर आता माझे डोळे उघडले होते. मला माझ्या मित्राच्या मृत्यूचं खूप दुःख होतं. मी त्याचा जीव घेतला होता आणि मी त्याचा गुन्हेगार होतो. मी काजलसमोर माझा गुन्हा कबूल केला होता की दीपकचा मृत्यू होणं हा कोणताही अपघात नव्हता, तर यामागे माझाच हात होता. ती देखील आश्चर्याने माझ्याकडे बघू लागली. आम्ही दोघेही दीपकचे गुन्हेगार होतो. मी काजलला म्हणालो की तुझी वस्तुस्थिती माहीत असूनही मी तुला स्वीकारायला तयार आहे. पण काजल म्हणाली की ज्याने आपल्या प्रिय मित्राची देखील कदर केली नाही, मी त्याच्यासोबत क्षणभरही राहू शकत नाही. जो माणूस आपल्या बालपणीच्या मित्राशी एकनिष्ठ राहू शकला नाही
तो माझ्याशी एकनिष्ठ कसा राहणार? तिने त्याच वेळी माझं घर सोडलं आणि नेहमीसाठीच माझ्या आयुष्यातून निघून गेली. आज मी एकटा आहे आणि माझ्या पश्चातापाच्या आगीत जळत आहे. माझ्या हातून खूप मोठे पाप झाले होते. काजलने मला घटस्फोट दिला होता. दिवसेंदिवस माझी तब्येत खराब होत चालली होती. माझं कुठल्याही कामात मन लागत नव्हतं. एक दिवस मी विचार करतच रस्त्यावरून चाललो होतो की मागून येणाऱ्या एका गाडीने मला धडक दिली. मी रस्त्यावर पडलो, पण देवाच्या कृपेने मला जास्त जखम झाली नव्हती. त्या गाडीवाल्याने मला गाडीत बसवलं आणि स्वतःच्या घरी घेऊन गेला. तो म्हणाला की तू थोडासा आराम कर, मग मी तुला तुझ्या घरी सोडतो. मी त्याच्या घरात बसलेला होतो आणि त्याचं घर बघत होतो. ते घर फारच सुंदर होतं. तेवढ्यात रूममधून एक मुलगी बाहेर आली. त्या मुलीला पाहून मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. ती मुलगी दुसरी कोणी नसून काजलच होती. मला घेऊन आलेला मुलगा पटकन काजलच्या दिशेने सरकला आणि तिचा हात धरून म्हणाला, काजल, हे बघ, या मुलाचा ॲक्सिडेंट माझ्या कारमुळे झाला होता. तू याच्यासाठी ज्यूस घेऊन ये. काजल माझ्याकडेच बघत होती. तिने तिरस्काराने आपलं तोंड फिरवलं आणि ती किचनमध्ये निघून गेली. मला तर काहीच समजत नव्हतं. काही वेळानंतर त्या मुलाला फोन आला आणि तो बोलता बोलता बाहेर निघून गेला. मला राहावलं नाही आणि मी काजलच्या पाठीमागे किचनमध्ये गेलो. मी काजलला म्हणालो, काजल, हे सर्व काय आहे? काजल मला म्हणाली की हा रोहन आहे आणि तो माझा शोध घेत माझ्यापर्यंत पोहोचला. त्याने केलेल्या कृत्याबद्दल त्याने माझी माफी मागितली आणि आता देवाच्या कृपेने रोहन बरा आहे आणि तो माझ्यावर खूप प्रेम करतो. तो माझी खूप काळजी घेतो. आम्ही दोघांनी लग्न केलं आहे आणि आता आम्ही आमच्या आयुष्यात खूप सुखी आहे. काजलच्या चेहऱ्यावरून हे स्पष्ट दिसत होतं की ती खूप आनंदी आहे. परंतु देवाने मला शिक्षा दिली होती. नाही माझा मित्र माझ्याजवळ राहिला होता, नाही काजल मला मिळाली होती. मी थकलेल्या पावलांनी काजलच्या घरातून परत आलो. आता मी रडतच देवाला प्रार्थना करतो की देवा, माझ्या पापाची शिक्षा कमी कर आणि माझ्या मनाला शांती लाभू दे. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि हो, कथा इथपर्यंत बघितलीच आहे तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन कथा ऐकायला मिळतील, म्हणून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत कथा बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.